नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विथ मंगेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. काल मी एक व्हिडिओ टाकला होता की अंदाजा कट ऑफ किती लागेल. पण मित्रांनो, सगळ्यांचे स्कोअर बघता आणि ज्यावेळेस माझं बोलणं झालं बऱ्याच ॲस्पिरंटसोबत, तर त्यांचे स्कोअरिंग बघता एक स्कोअर वाढण्याची शक्यता आहे. जनरल कट ऑफचा जो कट ऑफ आहे तो मी जे सांगितला आहे त्यामध्ये बराच डिफरन्स येण्याची शक्यता आहे. तर आज मी तुम्हाला तुमच्यासमोर एक यादी, तुमच्यासमोर एक फोटो टाकतो आहे. त्यामध्ये बघून घ्या की 2025च्या ज्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली आहे त्या परीक्षेचा एक एक अंदाजा कट ऑफ हाच असेल असं वाटतं आहे. हा फोटो तुम्ही बघून घ्या. तुमच्यासमोर एक फोटो आहे. त्या फोटोमध्ये कॅटेगरी वाईज मी कट ऑफ दिलेला आहे की अंदाजा हा कट ऑफ 2025च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी असेल. त्यामध्ये बघून घ्या की आपला स्कोअर आणि दिलेला कट ऑफ हा कुठेतरी आहे का. याच्यामध्ये जर का 4-5 मार्काचा डिफरन्स येत असेल तर तुम्ही मेन्ससाठीची तयारी करू शकता. अन्यतः तुम्ही मग नेक्स्ट होणाऱ्या 6 महिन्याने जी होणारी पूर्वपरीक्षा त्यासाठी फोकस करा. आणि एवढं घाबरण्याचं कारण नाही आहे की माझा स्कोअर कमी आला आहे, आता मी कशावर फोकस करू. गोंधळून न जाता थंड डोक्याने विचार करा आणि मगच पुढचं पाऊल उचला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हा फोटो मी आपल्या यूट्यूब कम्युनिटीवर पण टाकत आहे. तिथं तुम्ही बघून घ्या आणि कमेंट्स करा की तुम्हाला किती स्कोअर येतो ते. थँक्यू.